बारामतीमध्ये अजितदादांच्या अपघातामध्ये मृत्यू झाला. ही बातमी ऐकून पूर्ण महाराष्ट्र रडला. आज महाराष्ट्राचा दादा गेला, पण हा अपघात कसा झाला याचं पूर्ण सत्य आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. कोण होतं या अपघाताच्या मागे? दादासारख्या व्यक्तीला मारण्यात कुणाचा हात होता? ह्या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघूया. ज्यावेळेस लोकांना कळालं की अजितदादांच्या विमानाचा स्फोट झाला आहे आणि अजितदादाला थोडंसं लागलेलं आहे, तर त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं. त्यानंतर दादांना दवाखान्यात नेण्यात आलं आणि त्याच्या थोड्याच वेळामध्ये दादाला मृत घोषित करण्यात आलं, की जे ऐकून महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकला. लोकांच्या डोळ्यावरती विश्वास नाही व्हायला लागला की आपल्यामध्ये दादा राहिलेले नाही आहे. पण DJCAच्या रिपोर्टनुसार असं कळत होतं की लोक असं म्हणायला लागले की दादांच्या विमानाला धावपट्टी दिसत नव्हती. पण DJCAने पूर्ण त्यांचं वक्तव्य सांगितलं की दादाचा ॲक्सिडेंट कशामुळे आणि त्यांचा प्लेन क्रॅश कशामुळे झालेला आहे. DJCAने स्वतः सांगितलेलं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये बघूया की त्यांनी काय सांगितलेलं आहे. पुढच्या 10 मिनिटांमध्ये विमानचालकाने एअर ट्रॅफिकला काय सिग्नल दिला होता, ह्या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो. हे स्पष्ट झालेलं आहे की 10 सेकंडमध्ये दादाचा विमानाचं काय झालं होतं आणि कसं काय झालं ते ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मित्रांनो. दादाचं विमान कसं काय फुटलं आणि कसं काय क्रॅश झालेलं आहे. 28 जानेवारी 2026 महाराष्ट्र हादरला. सकाळी अशी बातमी येते की 8:45ला की दादाचं विमान क्रॅश झालेलं आहे ना दादाला नॉर्मल लागलेलं आहे. तर दादांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं असं हे मीडियावरती सांगलं जातं. पण मित्रांनो, काहीच तासामध्ये दादाला मृत्यू घोषित करण्यात येतं. ही गोष्ट महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकवते. लोकांना विश्वास होत नव्हता की दादा आता ह्या जगात राहिलेले नाही आहेत. लोकांनी सर्व मीडियावरती चेक केलं की खरंच असं काही झालेलं आहे का. अजितदादा कालच आपल्यात होते आणि आज आपल्यात नाही. लोकांचा काळजाचा ठोका चुकला. पुरा महाराष्ट्र रडला. त्यांचे विरोधक सुद्धा ह्या व्यक्तीमुळे रडलेले आहेत मित्रांनो. दादा असा व्यक्तिमत्व होतं की सर्व महाराष्ट्राला लाजवेल. एकमेव माणूस म्हणजे दादा. महाराष्ट्राचा मोठा चेहरा होता दादा आणि दादाच नाही राहिला ह्या महाराष्ट्रामध्ये. लोकांना ही विश्वासच होत नाही आहे की अजितदादासारखा माणूस, हुनर असलेला माणूस महाराष्ट्रामध्ये. दादांची त्या दिवशी बारामतीमध्ये 4 सभा होत्या. दादा सकाळीच त्या सभेला निघाले असतानाच त्यांच्या विमानाचा ही दुर्घटना झालेली आहे. दादाने विचारसुद्धा केला नसेल स्वप्नामध्ये की असं काही होणार आहे. मिस्टर सुनील केडी या यूट्यूब चॅनलकडून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. दादासारखा माणूस महाराष्ट्रात कधी होणार नाही आणि झालाही नाही. देवाकडे एकच प्रार्थना आहे की दादाला स्वर्गामध्ये सुख मिळो अशी